जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। इचलकरंजी येथील महावितरणचा कार्यकारी अभियंता प्रशांत राठी हा 30,000ची लाच घेताना रंगेहात सापडला। यामुळे वीज मंडळात याची चर्चा रंगली आहे, तर काहींनी महावितरणच्या गेटजवळ फटाके फोडून आनंद व्यक्त केला। मिळालेल्या माहितीनुसार इचलकरंजीमधील एका नवीन अपार्टमेंटच्या ठिकाणी वीज कनेक्शन हवं होतं। यासाठी रीतसर मागणी केली होती, पण या वीज जोडणी अभियंता प्रशांत राठी याने मोठी रक्कम मागितली होती। मात्र 30,000वर तडजोड झाली आणि आज रक्कम घेताना जाळात सापडला। लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर यांनी यासाठी सापळा लावला होता आणि सुमारे आठवड्याच्या प्रयत्नाला यश मिळालं। या कारवाईनंतर महावितरणचा मोठा मासा गळाला लागला अशी जोरदार आवाजात चर्चा होती। तर काही उत्साही लोकांनी कारवाईनंतर महावितरण कार्यालयासमोर फटाके लावले आणि शहरात हे वृत्त वेगाने पसरलं। 2 दिवसापूर्वी शहरानजीकच्या कबनूर येथे ग्रामपंचायततर्फे रीतसर कळवून सुद्धा बेकायदा दोघांना वीज जोडणी दिली। यामुळे कार्यकर्ते संतापले होते। आमदार राहुल आवाडे यांनी अभियंता राठी याला चांगलेच झापलं होतं। या राठी नावाच्या अधिकाऱ्याने लाच माध्यम विकसित करून मोठी माया जमवली आहे, याची चौकशी व्हावी अशी मागणी होती आहे। दरम्यान राठी हा लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या जाळ्यात सापडताच हादरला। त्याचा रक्तदाब वाढल्याने शासकीय इंदिरा गांधी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आला। सत्यमुख प्रतिनिधी रामभाऊ ठिंकणे, इचलकरंजी। जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख। लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा। मित्रांनो, विसरू नका।